महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। रायगड जिल्ह्यातील विविध प्रलंबित विकास कामं, योजनांची अंमलबजावणी आणि नागरिकांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालय रायगड येथे एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली। राज्यसभा सदस्य खासदार धैर्यशील पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर ही बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला माजी आमदार सुभाष उर्फ पंडित शेठ पाटील, ॲडव्होकेट आस्वाद उर्फ पप्पू शेठ पाटील तसंच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि प्रशासनिक प्रतिनिधी उपस्थित होते। उपजिल्हाधिकारी डॉक्टर रवींद्र शेळके यांनी जिल्हाधिकारी रायगड यांच्या मान्यतेने ही बैठक आयोजित केली। बैठकीत पाणी पुरवठा योजना, रस्ते विकास, जलजीवन मिशन, शिक्षण, आरोग्य, महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न, स्थानिक समस्यांचे निवारण तसंच विविध योजनांची अंमलबजावणी यावर सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली। या संदर्भात माहिती देताना पंडित शेठ म्हणाले की खासदारांनी अनेक प्रश्नांवर चर्चा केली। ही बैठक पूर्वनियोजित होती। जलजीवन मिशनसह अनेक प्रलंबित कामांवर चर्चा झाली। बैठकीत उपस्थित लोकप्रतिनिधींनी स्थानिक पातळीवरील अडचणी मांडत उपाययोजना तातडीने राबवण्याचे निर्देश दिले। प्रशासनानेही सहकार्याचं आश्वासन दिलं असून ही बैठक जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी निश्चितच उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला। आमचे खासदार धैर्यशील पाटील यांनी जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी बैठक लावली। जनतेचे अनेक प्रश्न आहेत, मॅंग्रोवचा प्रश्न आहे, पाण्याचा जलजीवन मिशन योजना अपूर्ण अवस्थेत आहे, टाउन प्लॅनिंगचे प्रश्न होते, खारल्यांचे प्रश्न होते आणि त्याच्यावर एमएससीबीचे प्रश्न होते। याच्यासाठी आमच्या खासदारांनी बैठक लावली आणि बैठक ही अगोदर पूर्वनियोजित होती आणि त्याच्यामध्ये चर्चा होऊन आणि जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशन योजनेचा खर्च होऊन देखील जिल्ह्यातील लोकांना पाण्यासाठी वणवण फिरायला लागते याची पण चर्चा खासदार साहेबांनी केली आणि त्यांना योग्य त्या सूचना केल्या आणि खऱ्या अर्थाने अनेक जनतेचे प्रश्न, आज खारल्यांचा प्रश्न असेल, मॅंग्रोवचा प्रश्न आहे, तर रायगड जिल्ह्याला 240 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे आणि खारल्याण योजना अपयशी ठरल्यामुळे गावापर्यंत मॅंग्रोव झाले। त्याच्यामुळे मॅंग्रोव झाल्यानंतर हायकोर्टाचे निर्देश आहेत, तर आम्ही मागणी केली की राज्य सरकारने रायगड जिल्ह्यासाठी सुप्रीम कोर्टात अपील करावं आणि या मॅंग्रोवचा जो प्रश्न गावालगत जे मॅंग्रोव वाढलेले आहेत त्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काम करावं अशी आम्ही मागणी केली आणि बाकीची चर्चा झाली। मी धैर्यशील पाटीलांना धन्यवाद देईन की त्यांनी मीटिंग घेतल्यामुळे अनेक जनतेच्या प्रश्नांना वाचा फुटली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.